नमस्कार, मी अनिता मसराम. मॅक्स वुमनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बिझनेस, व्यवसाय, उद्योग यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. अशातच एक प्रकार आहे नेटवर्क मार्केटिंगचा. नेटवर्क मार्केटिंग हे जगभर सुरू असणारा व्यवसाय आहे आणि ह्यामध्ये अनेक यशस्वी लोक आपण पाहिलेले आहेत. विविध लोकांशी आपण चर्चा पण करत राहणार आहोत यापुढे. अशाच एका नेटवर्क बिल्डरला आपण आज भेटणार आहोत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आज उज्ज्वला अस्वले मॅडम आहेत. ह्या एक गृहिणी होत्या, पण त्यांनी या व्यवसायामध्ये स्वतःला एक नेटवर्क बिल्डर म्हणून लोकांपुढे एक स्थापित केलेलं आहे. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमनमध्ये. मला सांगा, या बिझनेसमध्ये तुम्ही कशी काय एंट्री केली आणि नेटवर्क मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्ट काय आहे? नमस्कार. मॅक्स वुमनच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी मिसेस उज्ज्वला संजय अस्वले. मी या बिझनेसमध्ये अशा प्रकारे एंट्री केली की एक व्यक्ती माझ्याकडे आले आणि त्यांनी मला स्वदेशी मार्केटिंग म्हणून सांगितलं आणि स्वदेशी आम्ही सगळे प्रेमी असल्यामुळे आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही त्याला जॉईन झालो आणि मग सगळे प्रॉडक्ट यूज करायला लागलो. प्रॉडक्ट एवढे छान होते की सगळ्यांना आम्हाला आवडले आणि मग ते डिस्काउंट रेटमध्ये मिळत होते, हे आम्हाला आणखी त्यातून आवडलं. मग त्यांनी आम्हाला एक प्रोग्राम अटेंड करायला सांगितलं. मग आम्ही एक प्रोग्राम अटेंड करायला गेलो. त्या प्रोग्राममध्ये आम्हाला कळलं की ह्या वस्तू ज्या आहे ह्या आपल्याला सगळ्यांना डिस्काउंट रेटमध्ये मिळतात आहे. या वस्तू जर तुम्ही आणखी कोणाला जर प्रमोट केल्या तर त्यांना सुद्धा डिस्काउंट मिळेल आणि तुम्हाला याच्यामध्ये कमिशन पण मिळेल. मग हे कमिशन म्हणजे नेमकं काय आणि हे काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे प्रोग्राम अटेंड केले. मग त्या प्रोग्राममध्ये एक नेटवर्क मार्केटिंगचा प्रोग्राम होता आणि तो आम्ही अटेंड केला आणि मग त्यामध्ये आम्हाला कळलं की नेटवर्क मार्केटिंग काय आणि ट्रेडिशनल मार्केटिंग काय. आजपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्याला ट्रेडिशनल मार्केटिंग हेच आम्हाला माहीत होतं की वस्तू ज्या आहेत त्या प्रोड्युसरकडे होतात, त्यानंतर होलसेलरकडे येतात, रिटेलरकडे येतात आणि त्यानंतर कन्झ्युमरकडे येतात. मध्ये खूप सारे आणखीही बरेच लोक असतात. याशिवाय ॲडव्हर्टाइजमेंट करणारे असतात, त्यांच्या माध्यमातून ती वस्तू होते आणि म्हणूनच आपण नेहमी पाहतो की 5-10 रुपयामध्ये तयार होणारी वस्तू आपल्यापर्यंत पोहोचतो तर 15-20 रुपयांमध्ये होतं. मग हा सगळा मधला पैसा असतो, त्यांचं पण कमिशन द्यायचं असतं. त्यामुळे ही वस्तू जी आहे 5-10 रुपयाची पब्लिकसाठी तयार होणारी वस्तू, कन्झ्युमरसाठी तयार होणारी वस्तू ही आपल्यापर्यंत पोहोचोस तर तिची रेट खूप वाढलेले असतात आणि म्हणूनच मग मी या ट्रेडिशनल मार्केटिंगपेक्षा नेटवर्क मार्केटिंगमध्ये ज्यावेळेस पाहिलं तर त्या ठिकाणी काय दिसलं की प्रोड्युसरपासून ही डायरेक्ट कन्झ्युमरपर्यंत वस्तू येते. आणि मग माझ्या लक्षात आलं की तिथे सांगितलं पण गेलं की ते ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च वाचला जातो, कारण आपण ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये पाहतो की ॲडव्हर्टाइजमेंटवर खूप मोठा पैसा खर्च केला जातो. इथे जो आहे ट्रेडिशनल मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंगमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नाही, त्यानंतर हे मधले सारे मध्यस्थ नाही आणि त्यामुळे 5 रुपयाची वस्तू जी आहे ती आपल्याला डिस्काउंट रेटमध्ये मिळू शकते. मग हा वाचलेला पैसा जो आहे तो जे मी म्हटलं होतं की इथे तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये वस्तू मिळते, लोकांना त्यामध्ये कमिशन मिळतं, मग हा जो वाचलेला पैसा हा लोकांमध्ये वाटला जातो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ डायरेक्ट मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंगमध्ये हा जो लोक जे करतात ते हिरो असतात. नाहीतर रिटेलर आपण म्हणतो की आतापर्यंत ट्रेडिशनल मार्केटमध्ये जे असतं मोठे मोठे सेलिब्रिटीज त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात है ना, त्याच्यामध्ये जास्त पैसा खर्च केला जातो आणि जी 2 रुपयात बनणारी वस्तू जी आहे ती आपल्यापर्यंत 10 रुपयात पोचते. पण नेटवर्क बिल्ड करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आलेत का? कारण असं होतं ना की लोकांना आपण एका बिझनेसमध्ये किंवा आपल्या नेटवर्कमध्ये आणतो, प्रॉस्पेक्टिंग करतो, पण त्यांना जोडून ठेवणं तितकंच अवघड आहे. तर मग त्याच्यासाठी काय म्हणजे काही तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं त्याला हँडल केलं? ॲक्च्युली मी ज्यावेळेस जॉईन केलं होतं त्यावेळेस मी ॲज अ कस्टमर म्हणून डिस्काउंट रेटमध्ये वस्तू मिळतात म्हणून मी हे जॉईन केलं. डिस्काउंट रेटमध्ये वस्तू घ्यायला लागली. वस्तूंचं क्वालिटी खूप छान होती, वस्तू खूप चांगल्या प्रकारच्या होत्या, त्याचे मला रिझल्ट चांगले मिळायला लागले. मग मी माझ्या ओळखीच्या लोकांना दिले. मग त्यामध्ये मी पाहिलं की मला तर डिस्काउंटमध्ये मिळतात आहे. मी माझ्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईक लोकांना या वस्तू प्रमोट केल्या तर त्यावर मला काही प्रमाणामध्ये पर्सेंटेजमध्ये कमिशन मिळतं. मग मी जे म्हटलं तुम्हाला की नेटवर्क मार्केटिंगची मी मीटिंग अटेंड केली त्यावेळेस मला कळलं की मार्केटमध्ये ज्या वस्तू आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये घेतो तर हे सगळे मध्ये डिस्ट्रीब्युटर वगैरे सगळे असतात, पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये हे कोणी नसल्यामुळे तो वाचलेला जो पैसा आहे तो या सगळ्या लोकांमध्ये वाटला जातो. आणि मग त्यासाठी इझिली बिझनेस करणं मला खूप आवडलं की चला यामधून आपला एक छान इन्कम सोर्स तयार होऊ शकतो. म्हणून मी जास्तीत जास्त लोकांना स्वतः वस्तू वापरायला लागली आणि जास्तीत जास्त लोकांना सांगायला लागली. जास्तीत जास्त लोकांना सांगता त्यांच्याही घरामध्ये कमिशन यायला लागलं. मग त्यांच्या घरामध्ये कमिशन यायला लागलं तर त्यांचा पण आनंद द्विगुणित झाला. मग त्यांनी पण आणखी लोकांना सांगायला सुरुवात केली. मग असं करता 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 माझं नेटवर्क
नेटवर्क वाढत गेलं. पण हे नेटवर्क मी जे म्हणते आहे की वाढत गेलं ते इतके इझिली वाढत गेलं नाही. यासाठी मी स्वतः ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केले, मी स्वतः खूप सारं ट्रेनिंग घेतलं, मी एज्युकेशन घेतलं, मी नेहमी मार्गदर्शन घेतलं माझ्या सिनियर्स लोकांचं, कशा पद्धतीने काम करायचं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी मध्ये मध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असायची. असं करता करता माझं नेटवर्क पण वाढलं, माझ्या घरामध्ये पैसा पण यायला लागला. आणि मी स्वतः ट्रेनिंग घेता घेता मला कळलं नाही की मी स्वतः कधी ट्रेनर बनली, मी पण कंपनीची ट्रेनर बनली. मी वेगवेगळे प्रोग्राम लोकांचे घ्यायला लागली आणि मग मी पाहायला लागले की माझ्या टीममध्ये भरपूर लोक इन्व्हॉल्व झाले, कोणी डॉक्टर्स, इंजिनियर, टीचर्स सगळे इन्व्हॉल्व झाले. मग हे करत असताना कशा पद्धतीने बिझनेस झाला मी इझिली म्हणते आहे, पण हे माझ्या एकटीचं श्रेय नाही. हा बिझनेस जो आहे सगळ्यात पहिले तर मला सपोर्ट फॅमिलीकडनं, कारण कोणतंही काम करायचं म्हटलं तर पहिले फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे असतो. आणि हा फॅमिली सपोर्ट मला घरातून मिळाला. माझा हस्बंड, माझा मुलगा यांनी फुल फोर्स मला सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज मी ही कामयाबी हासिल केली. त्यानंतर नुसतंच फॅमिली सपोर्ट नाही तर या बिझनेसमध्ये कामयाब कसं व्हायचं, याचे ट्रेनिंग कसे घ्यायचे, लोकांना कशा पद्धतीने मार्गदर्शन द्यायचं, तर यासाठी मला सपोर्ट केलं. माझे सिनियर जे आहेत त्यांनी मला एज्युकेशन दिलं, त्यांनी मला ट्रेनिंग दिलं. तर माझे ग्रेट अपलाईन जे आहेत विजय सुकोळे सर, हे मला वेगवेगळ्या ज्या ठिकाणी माझा बिझनेस वाढत होता त्या ठिकाणी येऊन ते स्वतः त्यांना माहिती द्यायला लागायचे, त्यांच्यासोबत मी पण माहिती द्यायला लागायची. असं करता करता मी ट्रेन झाली. त्यानंतर जे ट्रेनिंग प्रोग्राम होतात ते ट्रेनिंग प्रोग्राम देण्यासाठी आमचे निजामपूरकर सर, सोडवणे सर हे यायला लागले. त्यांनी पण वेगवेगळे ट्रेनिंग घेतले. त्यामध्ये माझ्या जे टीमचे लोक होते त्यांना एकदम त्यांनी ट्रेन करून टाकलं, त्यांना पण नेटवर्क बिल्डर बनवलं. त्यानंतर कुठलंही काम करायचं म्हटलं तर त्यामध्ये प्रॉडक्ट चांगले पाहिजे, कारण लोकांना आपण ज्यावेळेस सांगतो तर ते प्रॉडक्ट चांगले पाहिजे असतात. तर मी ज्या कंपनीमध्ये काम करते त्या कंपनीमध्ये A1 प्रॉडक्ट, सगळे प्रॉडक्ट रिझल्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे मी स्वतः यूज केले, मी रिझल्ट घेतले आणि मला रिझल्ट खूप छान मिळाले म्हणून मी माझ्या लोकांना सांगत गेले, त्यांना सुद्धा रिझल्ट खूप छान मिळाले. मग ह्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे रमाकांतजी गायकवाड साहेब, ते नेहमी हे पाहत असतात की आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या कंपनीमध्ये छान छान प्रॉडक्ट यायला पाहिजे, लोकांना त्याचे रिझल्ट यायला पाहिजे. तर त्यांचा पण सपोर्ट मला यासाठी मिळाला. तशा पद्धतीने माझं नेटवर्क हळूहळू वाढत गेलं. मग ह्या वेगवेगळ्या गावांना जायचं असतं, तर वेगवेगळ्या गावांना जात असताना मी आता तुम्हाला विचारणार होते की तुम्ही तुमचा नेटवर्क नागपूरच्या बाहेर खूप वाढलेला आहे. मध्य प्रदेश, ओरिसा, गोवा, छत्तीसगड या ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हल पण करत असता, तर त्यामध्ये तुमचा काय अनुभव आहे? अगदी. तर मी माझं जे नेटवर्क आहे सुरुवातीला तर माझ्या नागपुरातल्या लोकांना मी सांगत गेली, नागपुरातल्या लोकांना रिझल्ट आला तो कोणाचं तरी नातेवाईक, कोणाचं तरी मित्रमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी असायला लागली असतातच म्हणजे. तर मग त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगितलं, मग त्या ठिकाणी रिझल्ट आला, मग आणखी दुसऱ्या गावाला, मग आणखी राज्यांमध्ये, असं वेगवेगळ्या ठिकाणी माझं नेटवर्क पसरत लागलं. मग कोणी डॉक्टर्स होते, कोणी इंजिनियर्स होते, कोणी टीचर्स होते, कोणी स्टुडंट होते, कोणी लेडीज होत्या. मग या सगळ्यांना इच्छा झाली, सगळ्यांना प्रॉडक्टचे रिझल्ट आले आणि प्रत्येकांना वाटायला लागले की मला पैसा कमवायला पाहिजे आणि मग सगळेजण काम करण्यासाठी उत्सुक होते. मग या ठिकाणी जायला माझे सगळे अपलायन्स म्हणजे ज्यांनी मला या बिझनेसमध्ये आणलं ते माझ्यासोबत यायला लागले आणि त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि आम्ही त्या पद्धतीने बिझनेस डेव्हलप करत गेलो. पण कोणताही बिझनेस करायचा म्हटलं म्हणजे एक टार्गेट ओरिएंटेड आपल्याला बिझनेस करावा लागतो. तर ह्याच्यामध्ये काही टार्गेट असतात का की टार्गेट अचीव्ह करायचे असतात? असं तसं पाहिलं तर या ठिकाणी टार्गेट असं कन्फर्म नाही आहे. म्हणजे टार्गेट आहे तिथे, पण तुम्ही कंपल्शन असं नाही आहे की तुम्ही हे टार्गेट करायलाच पाहिजे. पण मला असं वाटतं मनुष्य स्वभाव असतो किंवा प्रत्येकाला असं वाटतं, ॲटलिस्ट मला तरी असं वाटतं की मी जर या बिझनेसमध्ये किंवा मी जर या ठिकाणी आलेली आहे तर यातले जे रेकग्नेशन आहे म्हणजे जे टार्गेट आहे ते मी अचीव्ह करायला पाहिजे. टार्गेट कारण काम जर करतो तर आपल्यासमोर जर लेझर बीम फोकस असेल की मला हे अचीव्ह करायचं, मला हे अचीव्ह करायचं, तर त्या पद्धतीने काम होतं. मग मी त्या पद्धतीने काम करत गेली. मी एक टार्गेट अचीव्ह करत गेली. मी स्वतः नाही तर मी माझ्या टीमचे टार्गेट अचीव्ह करत गेली. कारण नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेसच असा आहे की तुम्ही तुमच्या टीममध्ये असलेल्या लोकांना जेवढं कामयाब कराल, तुम्ही तुमच्या टीममध्ये असलेल्या जेवढ्या लोकांना यशस्वी कराल, तुम्ही तुमच्या टीममधल्या असलेल्या जेवढ्या लोकांचे टार्गेट अचीव्ह कराल तेवढं मोठं तुमचं अचीव्हमेंट होणार आहे. आणि हेच तर नेटवर्कची जादू आहे ना, की इथे जो पैसा तुम्हाला मिळतो तो तुम्ही एकटा काम करणाऱ्याचा पैसा नाही मिळत, तर तुमच्या टीममध्ये, तुमच्या नेटवर्कमध्ये आलेल्या लोकांना, जास्तीत जास्त लोकांना तुम्ही कामयाब करता तेवढा जास्त तुम्हाला पैसा मिळतो. नक्कीच. म्हणजे तुम्ही एक टीम लीडर म्हणून काम करता आणि जोपर्यंत आपण खालच्या लोकांना मदत करत नाही, आपल्या टीम मधल्या लोकांना मदत करत नाही, तोपर्यंत आपल्यालाही यश मिळत नाही. असं एकंदरीत हा सगळा भाग. हा बिझनेस जो आहे विन विन रिलेशनचा बिझनेस आहे. तुम्ही त्यांना यशस्वी करा, तुम्ही आपोआप यशस्वी होणार आहे. टीम मधल्या असलेल्या जेवढ्या लोकांना, जास्त लोकांना तुम्ही यशस्वी करा तेवढं तुम्ही स्वतः यशस्वी होणार आहात. पण बरेचदा असं होतं ना की टार्गेट अचीव्ह करताना म्हणजे तो एक
एक इमर्जन्सी लागल्यासारखी असते की ह्या डेडलाईनपर्यंत आपल्याला ते टार्गेट अचीव करावे लागतात. मग अशामध्ये उशीर होतो, वेळेचं मॅनेजमेंट आपल्याला करावं लागतं. आणि एक महिला म्हणून तुम्ही त्या वेळेचं मॅनेजमेंट कसं करता, कारण बरेचदा लेट नाईट पण मीटिंग्स चालत असतात, मग त्याला कसं काय तुम्ही हँडल? बरोबर. ॲक्च्युली महिलांनी कुठलंही काम केलं तर त्यांना तिथे प्रॉब्लेम आहेतच, है ना. त्या महिलांना प्रॉब्लेम आहे, त्याला महिलांना कुठेही काम करताना प्रश्न पडतातच, है ना. मला सगळ्यात पहिले तर फॅमिली सपोर्ट होता, त्यामुळे मला घरातून हे नव्हतं. आणि माझं लेझर बीम फोकस होतं की मला माझं टार्गेट अचीव करायचं. बिझनेस व्यतिरिक्त माझी कधी नजर इकडे तिकडे गेलेली नाही आहे. कोणालाही जर काम करायचं असेल, कुठल्याही लेडीजला जर काम करायचं असेल, तिचं लेझर बीम फोकस जर तिच्या यशाकडे असेल तर ती यशस्वी होऊ शकते. तर मला तसा प्रॉब्लेम आला नाही. माझे सिनियर्स माझ्या हेल्पसाठी होते, माझे नेटवर्कमधले माझे डाऊनलाईन्स, नेटवर्कमधले माझ्यासोबत काम करणारे म्हणजे माझे डाऊनलाईन्स, हे सुद्धा मला खूप छान सपोर्ट करायचे. म्हणजे वेगवेगळ्या गावांना, वेगवेगळ्या राज्यांमध्ये मी जायची तर ते सगळे लोक मला सपोर्ट करायचे. माझ्या टीममध्ये खूप छान छान लोक आहेत. ओरिसामध्ये माझे खूप छान लोक आहे, MP मध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर कटकवार साहेबांसारखे माझ्यासोबत लीडर्स आहेत, शर्मागेंसारखे माझ्यासोबत लीडर्स आहेत. माझ्याकडे हितांशू ओरिसामधला लीडर आहे. असे अनेक लोक माझ्याकडे. नागपुरामध्ये म्हटलं तर मसराम मॅडम आहेत. त्यानंतर माझ्याकडे हरीश आहे, निंबाळकर साहेब आहे. असे अनेक अनेक लोक माझ्यासोबत या नेटवर्कमध्ये नक्कीच. म्हणजे तुम्हाला सपोर्ट सगळ्यांचा आहे, त्याच्यामुळे तुमचा नेटवर्क इतका बिल्डअप झालेला आहे. पण एक प्रश्न असाही विचारावासा वाटतो की आता बरेचदा असं होतं की काही लोक सोडून जातात, काही लोकांना काही प्रमाणात म्हणजे एक समहाव इंटरेस्ट कमी होऊन जाते, काही लोकांचा मॉरल डाऊन होतो, काही वेळेला अचीवमेंट्स होत नाही. मग अशा वेळेस थोडं एक नर्वसनेस येतं. मग त्यावेळेस मग मोटिवेट कसं केलं जातं? ॲक्च्युली असं आहे की नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस जो आहे ना, त्याच्याबद्दल गैरसमज भरपूर पसरलेले आहेत. ॲक्च्युली मार्केटमध्ये कुठलंही तुम्ही काम करा, नोकरी करा, बिझनेस करा, त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, है ना. म्हणजे एखाद्याला समजा बूट पॉलिश जरी करायचं असेल तर एखादा ट्रेंड व्यक्ती जो आहे तो बूट पॉलिश करेल, त्यासाठी वेगळंच आहे. तर इथे सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला नेटवर्क करायचं आहे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला इथे ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, सपोर्ट घ्यायला पाहिजे. इथे सपोर्ट द्यायला सगळेजण आहे, पण विदाऊट ट्रेनिंग तुम्ही याच्यामध्ये कामयाब होऊ शकणार नाही. मी जो बिझनेस स्टार्ट केला, मी अतिशय सामान्य हाऊसवाईफ होती. जरी माझं एज्युकेशन जर M.Com पर्यंत झालेलं असलं तरी सुद्धा मी हाऊसवाईफ होती. 18 वर्ष मी हाऊसवाईफ होती. त्यानंतर मी या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व झाली. तर मी या प्रोग्राम सगळे प्रोग्राम मी अटेंड केले, सगळे ट्रेनिंग मी अटेंड केले. आणि नुसतेच अटेंड नाही केलं तर त्याचा मी अभ्यास केला. आणि मी माझ्या लोकांना ही सगळी ट्रेनिंग देत होती, मी माझ्या सगळ्या लोकांना ट्रेंड करत होती. आणि मग ते कामयाब झाले. आणि तसंही पाहिलं तर कुठल्याही बिझनेसमध्ये, कुठल्याही याच्यामध्ये अनेक लोक येतात आणि जातात. त्यामुळे विचार करण्याची गरज नाही. ज्यांना व्यवस्थित एज्युकेशन घेतलं, ज्यांनी नॉलेज घेतलं, ते लोक टिकून आहेत आजही. आपण सिस्टम एक फॉलो केली प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये, एक सिस्टम जर आपण फॉलो केली तर अप्स अँड डाऊन्स येत असतात, प्रॉब्लेम्स येत असतात, पण यशस्वी मात्र नक्कीच होऊ शकतो, कारण आपला गोल तेवढा आणि फोकस तेवढं क्लिअर असलं पाहिजे. आणि एक सांगते मॅडम की नेटवर्क मार्केटिंगमध्ये जो पण व्यक्ती येतो ना, म्हणजे मी अनुभव घेतलेला, आता मला 21 वर्ष होतात आहे. या 21 वर्षांमध्ये मी पहिल्या नेटवर्कमध्ये माझ्या टीममध्ये अनेक लोक आले, पण एकही व्यक्ती असा मला भेटला नाही. जे लोक सोडून गेले त्यांचं सुद्धा मी उदाहरण देते, ते आपल्या जीवनामध्ये यशस्वी आहे. इव्हन लोक मला भेटतात, पण मॅडम हमने आपके साथ ये नेटवर्किंग किया, हम कामयाब है. क्यों? क्योंकि वो यहाँ के ट्रेनिंग, यहाँ के लोगों के लिए. तर हे जे नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेसेस इतका छान आहे, फक्त तुम्ही जॉईन करताना हे पाहणं खूप गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या कंपनीबरोबर जॉईन करताय, तुम्हाला हेल्प करणारे तुमचे अपलायन्स कसे आहेत, तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना तुम्ही किती ट्रेन करता, यावर अवलंबून आहे. नक्कीच. आणि ह्यात जे ट्रेनिंग दिल्या जातं, ओव्हरऑल एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्यामध्ये केल्या जाते. बरेचसे लोक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा वेगळा क्लास करतात, कोर्स करतात, पण एकदा का नेटवर्क बिझनेसमध्ये आलं तर ह्याच्यामधले जे एज्युकेशन आहे ते आपल्याला आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण आपल्याला यशस्वी होण्यासाठी युजफुल ठरतात. तर ह्याच्यामध्ये आता असं होतं की बरेचदा आता तुमचा पण हेल्थ इश्यू झालेला आहे, तर थोडा त्याच्यात गॅप पडला. मग त्याच्यातनं तुम्ही परत सावरून आणि नव्याने आता बिझनेसला सुरुवात केलेली आहे. ओव्हरऑल काय अनुभव आहे तुमचा? लोक बिझनेसमध्ये अनेक येतात, अनेक सोडून जातात, है ना.
तर ॲक्च्युली ट्रेनिंग जर घेतलं तर हा प्रॉब्लेम येतच नाही है ना. आणि आता तुम्ही जे मला म्हटलं की तब्येतीचा किंवा माझा हेल्थ इश्यूचा, तर आता ह्या जीवनामध्ये घडणारच आहे. तर पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये हीच जादू आहे की मी जे नेटवर्क बिल्ड करत गेली तर मी आजारी होती, आजारपणानंतर मी ज्यावेळेस सुटली तर मी लगेचच कामाला लागले नाही आहे, किंवा आजही मी थोडंफार प्रमाणामध्ये काम करते. पण या प्रकरणामध्ये या सगळ्या वर्षांमध्ये मी जेवढ्या लोकांना या बिझनेसमध्ये आणलं त्यातले काही लोक काम करतातच आहे, आणि ते लोक काम करतात तर माझ्या घरामध्ये इन्कम येतो. मार्केटमध्ये कुठलाही बिझनेस पहा किंवा कुठलीही नोकरी पहा, जर तुम्ही सर्व्हिस नाही केली, जर तुम्ही बिझनेस नाही केला तर तुमच्या घरामध्ये येणारा पैसा ठप्प होतो. आज तर असं परिस्थिती आहे की मी जवळजवळ वर्षभर नेटवर्कमध्ये नव्हती तरी सुद्धा माझे लोक माझ्यासोबत होते, ते लोक काम करतात आहे, माझ्या घरामध्ये पैसा येतो आहे. एवढंच नाही तर मी तुम्हाला सांगेल की माझ्या आजारपणामध्ये माझे नातेवाईक जेवढे मला सपोर्टिंग होते, जेवढे नातेवाईकांनी मला हेल्प केली तेवढीच हेल्प माझे अप्लायन्स, माझे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, याशिवाय माझे नेटवर्कमध्ये असलेले 19 व्यक्ती, या सगळ्यांनी मला हेल्प केली. आणि त्यांच्या काय म्हणता येईल सपोर्टमुळे किंवा त्यांच्या दुआंमुळे मी आज तुम्ही खरंच खूप छान तुमचा नेटवर्क आहे, मोठा नेटवर्क आहे. आणि ओव्हरऑल असं होतं की ट्रेडिशनल मार्केटमध्ये शटर अप असेल तर तुमच्याकडे पैसा येतो. म्हणजे इवन तुम्ही नोकरी जरी करत असाल, जर नोकरी ती सुरू असेल तर पैसा येतो तुमच्याकडे. पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये असं आहे की तुमचा ग्रुप जर मोठा असेल आणि नेटवर्क मोठा असेल, जर आपण काही कारणास्तव नाही करू शकलो तर तरी आपल्याकडे पैसा येत राहतो. नक्कीच मॅडम, पैसा येत राहतो. अचिव्हमेंटबद्दल तुम्ही मगाशी बोलला होता, तर मी तुम्हाला सांगेल की वेगवेगळे टार्गेट दिलेले जातात आणि टार्गेट इतके इझी होतात ना, जर तुम्ही सिस्टमॅटिकली काम केलं ना तर प्रत्येक जण ते टार्गेट अचीव्ह करू शकतं. म्हणजे छोट्या छोट्या गिफ्टपासून तर फॉरेन टूरपर्यंत याच्यामध्ये असतात. म्हणजे इतके सुंदर सुंदर गिफ्ट दिलेले आहेत आणि इतके सुंदर सुंदर फॉरेन टूर केलेले आहेत. आणि हे सगळं अचिव्हमेंट मी माझ्या एकटीने नाही केलेलं आहे, माझ्या टीममधल्या अनेक लोकांनी सगळे टार्गेट अचीव्ह केलेले आहे. माझ्या टीममधल्या अनेक लोकांनी फॉरेन टूर अचीव्ह केले. हे कुठल्याही क्षेत्रामध्ये शक्य नाही, हे केवळ नेटवर्क मार्केटिंगमध्ये शक्य आहे. आणि हे सगळं आम्ही अचीव्ह केलेले आहे. बरेच तुम्ही तुमचे फॉरेन टूर पण तुम्ही अचीव्ह केलेले आहेत. बरेच फोटोज पण आम्ही बघितलेले आहेत तुमचे. आणि एक महिला म्हणून एक नक्कीच एक प्राऊड फील होतं, एक अभिमानाची गोष्ट आहे की मी एक हाऊसवाईफ असून मी ते टार्गेट अचीव्ह केलेले आणि माझ्यासोबत माझ्या फॅमिलीला घेऊन गेलेले. हा अनुभव कसा आहे? माझे मिस्टर MSCB मध्ये क्लास 1 ऑफिसर आहे. नेहमी मी त्यांच्यासोबत जायची, त्यांच्या खर्चाने जायची. आणि ज्यावेळेस फर्स्ट टाइम मी फॉरेन टूर अचीव्ह केला तर मी माझ्या एकटीचा नव्हता केला, मी माझा केला होता, माझ्या हस्बंडचा केला होता, मी माझ्या मुलाचा केला होता. म्हणजे मी पूर्ण फॅमिलीचा टार्गेट अचीव्ह केलं होतं आणि आम्ही पूर्ण फॅमिली फॉरेन टूरला गेलो होतो. तर हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. आणि हे फक्त मीच केलं होतं असं नाही, माझ्या नेटवर्कमधल्या अनेक लोकांनी केलं होतं. विन विन रिलेशनचा बिझनेस आहे. मी तुम्हाला ते सांगितलं, माझ्या टीममधल्या अनेक लोकांना मी हेल्प केली, माझ्या सिनियर्सनी हेल्प केली. आणि आम्ही प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी मला किती इन्कम पाहिजे, मला काय टार्गेट अचीव्ह करायचं, यासाठी त्यांनी काम केलं, त्यांचं अचीव्हमेंट झालं. आणि मी तर नक्कीच साधारण एक व्यक्ती जो असतो, जो कधी बोलायलाही त्याला भीती वाटत असते लोकांपुढे, पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये मला वाटतं असं आहे की एक मुक्या माणसाला तुम्ही बोलता करू शकता, ज्याला खूप काही बोलता येत नाही अशा व्यक्तीलाही ट्रेनिंग देऊन आपण बोलता करू शकतो. नक्की नक्की मॅडम, या बिझनेसमध्ये येण्यासाठी कोणाला एज्युकेशन असलेला पाहिजे किंवा असं पाहिजे, हे पैसा पाहिजे अशी काहीही गरज नाही. जो जसा आहे त्या पद्धतीने तो याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो आणि त्या पद्धतीने तो काही इन्व्हेस्टमेंट लागते का यामध्ये? नाही, विदाउट इन्व्हेस्टमेंट म्हणजे मानसिक इन्व्हेस्टमेंट पाहिजे असते एज्युकेशनसाठी. मानसिक इन्व्हेस्टमेंट असेल, माझी काम करायची तयारी असेल, आणि प्रॉडक्ट तर जे घरामध्ये वापरणारे आहेत तसाही मार्केटमधून सगळेजण घेत असतात, ते प्रॉडक्ट इथून घेतले तर तुमचं जॉईनिंग होऊन जातं, त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते डिस्काउंटमध्ये मिळतात आणि त्या माध्यमातून तुम्ही म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंटवर आपण बिझनेस सुरू करू शकतो. म्हणता नाही येणार, काहीतरी आता प्रॉडक्ट घेतोय तर आता ट्रेडिशनल मार्केटमध्ये पण आपण काही पैसा देऊनच प्रॉडक्ट घेतोय. बरोबर आहे. तर मला वाटतं इथेही तसंच आहे की आपण प्रॉडक्टचे पैसे भरतोय आणि तिथनंच आपला बिझनेस स्टार्ट. ऍक्च्युली ट्रेडिशनल मार्केटमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते है ना, इथे इन्व्हेस्टमेंट तशी नसते. आणि म्हणूनच बरेच लोक जे आहेत ना, इन्व्हेस्टमेंट नसते ना, म्हणून लोक थोडे दिवस काम करतात,
शक्य झालं तर ठीक आहे, नाही तर सोडून देतात. म्हणून अनेक सोडणाऱ्यांची पण संख्या आहे. सिरियसनेस seriousness काही आहे लोकांना. तर एकदम या बिझनेसमध्ये यशस्वी होणार. एक्झॅक्टली. आणि आपल्याला साईड इन्कम म्हणून काहीतरी जर करायचं तर हा मला वाटते एक खूप चांगला खूप मार्ग लोक आहे. आहेत मॅडम, चांगले चांगले जॉब करणारे लोक साईड इन्कम म्हणून करतात. आणि मला असं वाटतं आज ती काळाची गरज आहे. प्रत्येकाला साईड इन्कम कमवण्याची गरज आहे. नक्की. कारण आज आपले खर्च खूप वाढलेले आहेत. त्यामुळे स्वदेशीच्या माध्यमातून अनेक लोक साईड इन्कम कमवतात आहे. बरेच आपण पाहिलेले आहेत. ऑरिफ्लेम सारखा बिझनेस झाला किंवा एमवे सारखा बिझनेस झाला, हे याच्यामध्ये आणखी बरेच लोकांनी केलेलं आहे. त्यात आता स्वदेशी तुम्ही जॉईन केलेला आहे. प्रत्येकाची आपली आपली मानसिकता असते की कोणाला कोणता बिझनेस जॉईन करायचा आहे. पण हा नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस मला वाटतं आपल्यापासून सुरू होतो असं काहीतरी मी ऐकलंय. हो, नेटवर्क मार्केटिंग हे स्वतःपासून सुरू असतं. मी स्वतः, मला जर आवडलं तर मी स्वतः येणार आणि मी माझ्या लोकांना सांगेन मला जेवढा जास्त पैसा कमवायचा आहे तेवढ्या जास्त लोकांपर्यंत मी पोहोचवेन, तेवढा जास्त माझ्या घरामध्ये पैसा येणार आहे. मी जेवढा जास्त लोकांपर्यंत पैसा पोहोचवून देण्यासाठी हेल्प करेल तेवढं माझं काम मोठं होणार आहे. पण ह्यामध्ये बरेच प्रकार आहेत ना. चेन मार्केटिंग आहे, बायनरी आहे, तो वेगळा भाग झाला. आपण त्याच्यात त्या खोलात नाही जाऊयात. पण मला एक सांगा की आता कोरोना चा इफेक्ट झालेला आहे, पण ह्याच्यामध्ये काही असं जाणवलं आहे का तुम्हाला की नेटवर्क मार्केटिंगवर काही फरक पडला आहे का, की थांबलेला आहे काय? हां, आज आपण पाहतोय कोरोनामुळे खूप डिस्टर्बन्स आलेला आहे. म्हणजे लोक आजारी पडतात आहे ही तर वेगळी बाब आहे. पण या व्यतिरिक्त मी सांगेल की बऱ्याच लोकांना नोकरी गमवाव्या लागल्या, नोकरी सोडाव्या लागलेली आहे. बऱ्याच लोकांचे बिझनेस बंद झालेले, ठप्प झालेले आहे. मग त्यांची एवढी मोठी लागत जी आहे ती बरोबर पडलेली आहे. पण नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस असा आहे की आम्ही आता तर सगळं ह्याच्यावर सुरू आहे, ऑनलाईन सुरू आहे. झूम ॲप जे पण ॲप आहे ते सगळे वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून आम्ही नेटवर्क करतो आहे. आमचे प्रॉडक्ट जे आहेत ते ऑनलाईन सगळ्यांपर्यंत पोहोचतात आहे. त्यामुळे तो परिणाम आमच्या ह्याच्यावर झाला नाही. उलट मी तुम्हाला म्हणेल की पूर्वी आम्ही लोकांकडे जाऊन म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन मीटिंग घ्यायचो, ट्रेनिंग घ्यायचो. आज आम्ही सगळे मोबाईलच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन सगळे हे ट्रेनिंग घेतोय. मोबाईलने आपल्याला खरंच जवळ केलेलं आहे ना. तर ऑनलाईन तुम्ही ट्रेनिंग देत असता. पण ह्याच्यात असं आहे का आता सध्याच्या परिस्थितीत आता प्रॉडक्ट्स कसे त्यांच्यापर्यंत पोचवायचे, म्हणजे असं हे झालेलं डिलिव्हरी सुरू आहे का त्याची? हां, तर आता प्रॉडक्ट्स जे आहे आतापर्यंत तर आमच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये शॉप्स होते आणि त्या शॉप्सच्या माध्यमातून प्रॉडक्ट पोहोचवायचा. पण आता जी फॅसिलिटी निर्माण झालेली ती ऑनलाईन झालेली आहे. म्हणजे जिथे शॉप आहे तिथे तर मिळणार, पण ज्या ठिकाणी शॉप्स नाही आहे तिथून जर काही लोक ऑर्डर करतात आहे त्यांच्या घरापर्यंत ऑनलाईन पोहोचतात आहे. ऑनलाईनची दुनिया सगळ्यांपर्यंत पोहोचतात आहे. ऑनलाईनची दुनिया आहे, लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप सोपं झालेलं आहे आता. आणि खूप छान तुम्ही आम्हाला माहिती दिली. एक प्रश्न शेवटचा मी विचारते, तुम्हाला MBAच्या स्टुडंट्सला पण शिकवण्यासाठी बोलवलं गेलं होतं, तर त्याबद्दल काय सांगा? हां, मी ज्यावेळेस हे प्रोग्राम स्वतः पहिले अटेंड करायची, त्यानंतर मी लोकांचे प्रोग्राम घ्यायला लागले. तर माझ्या प्रोग्राममध्ये अनेक लोक येऊन बसायचे. मला माहिती नव्हतं कोणी लेक्चरर आहे, कोणी टीचर्स आहे, कोणी डॉक्टर्स आहे, तर अनेक लोक बसलेले असायचे. मग त्यातल्या एका कॉलेजच्या लेक्चरर्सनी मला इन्व्हाइट केलं की मॅडम हे जे ट्रेनिंग आहे आमच्या जे MBAचे स्टुडंट आहेत त्यांना जर दिलं तर खूप छान होईल. कारण MBAमध्ये तर हा ॲक्च्युली सब्जेक्ट आहे नेटवर्क मार्केटिंग, पण लोक नेटवर्क मार्केटिंग करत नाही, ते कुठेतरी नोकरी करण्याच्या ह्याच्यात येतात. तर तुम्ही जे बोलताय ते जर तिथे बोललं तर आमच्या स्टुडंटला खूप छान बेनिफिट होईल. आणि म्हणून मला पण खूप आनंद झाला, कारण माझं लहानपणापासूनचं मला असं वाटायचं की मी कुठेतरी टीचर बनायला पाहिजे, मी कुठेतरी लेक्चरर बनायला पाहिजे. ते स्वप्न माझ्या या माध्यमातून पूर्ण झालं. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की या बिझनेसनी मला इतकं हे दिलेलं आहे, यश दिलेलं आहे की यश दिलं, काय पैसा दिला, कीर्ती दिली, नाव रूपाला आणलं आणि मला जे जे पाहिजे होतं ते सगळं मला मिळालं. नक्कीच खरंच तुमच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्वाला भेटणं आणि तुमचं स्पीच ऐकणं हे खरंच आमच्यासाठी सौभाग्य आहे. आणि आज तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती आमच्या मॅक्स वुमनच्या प्रेक्षकांना दिली. खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि तुम्ही खूप स्वस्थ आणि सुरक्षित राहो हीच सदिच्छा. मॅडम, मॅक्स वुमनच्या प्रेक्षकांना परत एकदा धन्यवाद देते. आणि मला माहिती आहे की हा जो कार्यक्रम आहे स्पेशल महिलांच्या डेव्हलपमेंटसाठी आहे.
तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, ज्या ज्या महिला असं वाटतं, ज्या सगळ्या महिलांना असं वाटतं की मला सुद्धा काहीतरी साईड बाय इन्कम किंवा थोडंसं तरी काहीतरी इन्कम करायचं आहे, पण हे इन्कम कमवण्यासाठी, हे इन्कम मला मिळवण्यासाठी माझ्याजवळ इन्व्हेस्ट करायला पैसा नाही, माझं एज्युकेशन झालेलं नाही आहे, मी लोकांसमोर बोलू शकत नाही आहे, तर इथे तुम्हाला काहीच वयाची गरज नाही, तुम्ही किती शिकलेला आहे याची गरज नाही, तुमच्याजवळ किती पैसा आहे याची गरज नाही. फक्त तुमची जर काम करायची तयारी असेल आणि तुमचं जर टार्गेट घेऊन काम करायची तयारी असेल तर तुम्ही याच्यामध्ये टॉपमोस्ट रेकग्नेशनला पोहोचू शकता. इतकी याच्यामध्ये ताकद आहे. कारण ते सपोर्ट करायला, तुम्ही ज्यांच्या थ्रू इथे येणार आहे ते सगळे सपोर्ट करायला तुम्हाला आहे. म्हणजे तुमचे जे सिनियर्स आहेत ते तुम्हाला बिझनेस डेव्हलप करण्यासाठी तयार आहेत. ते तुम्हाला एज्युकेशन देतील, ते तुम्हाला ट्रेनिंग देतील. जोपर्यंत तुमचं एज्युकेशन, तुमचं ट्रेनिंग होत नाही आहे तोपर्यंत तुमचा बिझनेस डेव्हलप करायला ते तुम्हाला हेल्प करतील. तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण कधी नेटवर्क बिल्डर झालो, कधी आपण कामयाब झालो, कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये यशस्वी झालो हे तुम्हाला कळणार नाही. इतक्या सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्ही या बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकता. माझ्यातर्फे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा सगळ्या महिला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं स्वदेशीमध्ये आणि जोरदार कामाला लागावं, नेटवर्कमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि नेटवर्क मार्केटिंगच्या थ्रू तुमच्या घरामध्ये लाखो करोडो रुपये तुमचे जे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होत, हीच शुभेच्छा. हीच नक्कीच नक्कीच मॅडम, खूप छान. आणि नक्कीच महिला, ज्या पण महिला आता बघत असतील त्यांना त्यांचे विचार झाले असतील की आपणही नेटवर्किंगला सुरुवात करायला पाहिजे आणि नक्कीच एक साईड इन्कम आपण घरी बसल्या करू शकतो. आणि तसंही आता महिला साईड इन्कम म्हणा किंवा बिझनेसमध्ये म्हणा फार सक्रिय झालेल्या आहेत. आता महिला खूप समोर यायला लागल्यात बिझनेसमध्ये. आणि मग ते बिझनेस कशाही प्रकारचे असू देत, त्यांच्याकडे तेवढी क्रिएटिव्हिटी नक्कीच आहे की ते स्वतःचं एक अस्तित्व आता तयार करतायत, निर्माण करतायत. तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा मॅक्स वुमन. नमस्कार. नमस्कार.